नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सोमवार दिनांक 25 मे 2026 मित्रांनो, राज्यामध्ये अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। आज राज्यामध्ये विदर्भ असो, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र संपूर्णच भागामध्ये प्रचंड पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। नेमका हा कोणकोणत्या ठिकाणी असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रांनो। तत्पूर्वी तुम्हाला विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा मित्रांनो। तर आज 25 मेचा जर विचार केला तर या ठिकाणी आपण पश्चिम महाराष्ट्रापासून पाहू। आपण जसे की स्क्रीनवरती बघू शकताय, सोलापूर, पंढरपूर, तसेच इंदापूर, करमाळा, जामखेड, बारामती, नगर या भागामध्ये मित्रांनो अक्षरशः वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व रात्री आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील सर्वत्रच भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा मान्सून पूर्व पाऊस आपल्याला आज पाहायला मिळणार आहे मित्रांनो। खास करून पुणे जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये आज आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। तसेच पुणे शहर व आसपासच्या परिसरामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज पाहायला मिळते। तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई या भागामध्ये देखील आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। खास करून मित्रांनो, आज मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। मराठवाड्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। आपण स्क्रीनवरती बघू शकताय, जालना, तसेच छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच या ठिकाणी बघू शकता, आंबड, परतूर, सेलू, तसेच माजलगाव, गेवराई, बीड, चौसाळा, तसेच भूम, परांडा, वाशी, कळंब या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर रात्री पाहायला मिळतोय मित्रांनो। एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला तर या ठिकाणी धाराशिव शहर असेल, लातूर, बीड, तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या संपूर्णच आज मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आपला भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं मित्रांनो, तर विदर्भामध्ये या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकताय, अमरावती, नागपूर, तसेच भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आजपासून पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळते। भाग बदलत मध्यम त्या हलक्या स्वरूपाचा पाऊस हा विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतोय मित्रांनो। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय त्याचं ठिकाण जर मला कमेंटमध्ये कळवलं मित्रांनो, तर त्या गावामध्ये देखील, त्या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे की नाही ते मी कमेंटच्या रिप्लाय मध्ये देत असतो, त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करत चला मित्रांनो। तर एकंदरीत जर आज संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज या ठिकाणी मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकणपट्टी या संपूर्णच भागामध्ये भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळतोय। नाशिक, जळगाव या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। हवामानामध्ये अचानक बदल होत असतात मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।